मराठी सिनेमामध्ये आपला ठसा उमटवणे हे फार लोकांना जमत नाही, परंतु ह्याने जमवून घेतलं. हा तसा नट नव्हे, एक कलाकार जो नाटकामध्ये काम करत होता, परंतु काही काळानंतर त्याने चित्रपटात प्रवेश केला आणि सिनेमासृष्टीला हादरून टाकलं. त्याचं नाव आहे लक्ष्मीकांत बेर्डे, आपला लहानपणीचा लक्ष्या. मित्रांनो, आज आपण लक्ष्मीकांत बेर्डे याबद्दल जाणून घेणार आहोत. बेर्डे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1954 रोजी मुंबई येथे झाला. त्याचे 5 मोठे भावंड होते आणि कौटुंबिक उत्पन्नात भर घालण्यासाठी लहानपणी तो लॉटरीची तिकिटे विकत असे. गिरगाव येथे सादर झालेल्या गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात नाटकात त्याचा सहभाग असल्याने त्याला अभिनयात रस होता. त्याने आंतरशालेय आणि महाविद्यालयीन नाटक स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि पुरस्कारही जिंकला. त्यानंतर बेर्डे यांनी मुंबई मराठी साहित्य संघात काम सुरू केले. मराठी साहित्य संघात कर्मचारी म्हणून काम करत असताना बेर्डे यांनी मराठी रंगमंच नाटकातून छोट्या मोठ्या भूमिकात अभिनय करण्यास सुरुवात केली. 1984 मध्ये त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या मराठी रंगभूमी नाटकात आपली पहिली भूमिका साकारली. ती हिट ठरली आणि बेर्डे यांच्या विनोदी शैलीची प्रशंसा सगळ्यांना झाली. बेर्डे यांनी 1984च्या मराठी चित्रपटामध्ये लेक चालली सासरला या चित्रपटाद्वारे पदार्पण केले. हा त्यांचा पहिला चित्रपट ठरला. त्यानंतर तो आणि अभिनेता महेश कोठारे यांनी धूम धडाका, दे दनादन चित्रपट एकत्र केले. हे दोन्ही चित्रपट प्रसिद्ध झाले आणि लक्ष्याला आपली ट्रेडमार्क विनोदी शैली प्रस्थापित करण्यास मदत झाली. बहुतेक सिनेमांमध्ये त्याने महेश कोठारेबरोबर अभिनेता अशोक सराफ याच्यासोबत अभिनय केला. बेर्डे अशोक सराफ ही जोडी संपूर्ण महाराष्ट्राला वेळावून टाकत होती. अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि महेश कोठारे यांच्यासह बेर्डे यांनी 1989 मध्ये अशी ही बनवा बनवी हा चित्रपट केला आणि तो जाम फेमस झाला. सलमान खान अभिनीत लक्ष्या, मैंने प्यार किया हा चित्रपट त्याचा पहिला ठरला, तो हिंदी चित्रपट. शांतता कोर्ट चालू आहे अशा नाटकामधूनही त्याने अनेक भूमिका केल्या. 1992 मध्ये बेर्डेने आपल्या विनोदी भूमिकेपासून दूर जाण्याचा प्रयत्न केला आणि एक होता विदूषक हा चित्रपट गंभीर भूमिकेत साकार केला, परंतु ह्या चित्रपटात त्याला यश आलं नाही आणि असं वाटत होतं की याची कारकिर्दी संपती की काय. ह्या अपयशामुळे बेर्डे प्रचंड खचला. 1984 ते 2000 मध्ये बेर्डे यांनी आधी, मोघे राजा राणी, आम्ही दोघे राजा राणी, हमाल दे धमाल, बाळाचे बाप ब्रह्मचारी, एकापेक्षा एक, भूताचा भाऊ, थरथराट, धडाकेबाज आणि झपाटलेला अशा अनेक भूमिका साकारल्या आणि हे सगळे चित्रपट हिट ठरले. अशा अतरंगी भूमिकेत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी काम केले. लक्ष्मीकांत बेर्डे यांना सरतेशेवटी मूत्रपिंडाचा त्रास होऊ लागला. 16 डिसेंबर 1904 रोजी मुंबईत त्याचे निधन झाले. महेश कोठारे, अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यासारख्या मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक नामवंत व्यक्ती त्यांच्यासोबत याने खांद्याला खांदा मिळवून काम केले. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सदाहून अधिक शहरात एकांकिका स्पर्धा घेण्यात आल्या. असा हा आपला लक्ष्मीकांत बेर्डे, ज्याने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावून सोडलं होतं. म्हणजे त्याचा असा एक काळ होता की त्याने एका पाठोपाठ हिट सिनेमा दिले होते आणि ते रेकॉर्ड फक्त त्याच्याच नावावर आहे. गरीब परिस्थितीमधून येऊन एवढं उत्तुंग भराटी गाठणे हे काही प्रत्येकाला जमत नाही आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ते करून दाखवलं होतं. असा हा लक्ष्या कमी आयुमध्येच मरण पावला, परंतु आजही आपल्या मनामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आहे. त्याचे चित्रपट आजही तेवढ्याच दर्जाचे आणि तेवढ्याच अभिनयाचे किंवा तेवढ्याच हास्यकल्लोळात भरलेले आहेत, जे की आजही बघितल्या जातात. म्हणजे आपल्या लहानपणीचा तो लक्ष्या आजही जिवंत आहे आणि जिवंत राहील आणि जिवंत असणार. अशा पद्धतीने आपण थोडक्यात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर माहिती आवडली तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया.